आज आपण महाराष्ट्र भूमीतील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बार्शीपासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावर असणारे घारी या गावामधील प्राचीन असे असणारे नागनाथ मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत। हे मंदिर फार प्राचीन आहे पण दुर्लक्षित आहे। आपण हा मंदिराचा परिसर पाहत आहोत। या ठिकाणी आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत। सुंदर असं असणारे मंदिराच्या सभामंडपाचा प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत। प्राचीन असे असणारे हे सभामंडप आपण या ठिकाणी या नागनाथ मंदिराचा पूर्ण सभामंडप पाहत आहोत। आता आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या चौकटीवरील कोरीव काम संपूर्ण पाहत आहोत। या ठिकाणी असे आपल्याला दिसून येते आहे की या मंदिराचं साम्य वडवळचे नागनाथ मंदिराशी जुळतं मिळतं दिसते। निश्चित काय आपल्याला सांगता येत नाही। या ठिकाणी आपण शिवलिंग आणि नागनाथांचं दर्शन घेऊया। शिव पार्वती हर 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 महादेव। मंदिराचा गाभारा आणि हा सभामंडप या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे, तिचे दर्शन घेऊन आपण आता हा सभामंडपामधील नगारा पाहून मंदिरासमोरच नंदी विराजमान आहे, त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत। मंदिरासाठी सभामंडप वेगळा आहे। सुंदर अशी या नंदीची मंडपाची रचना आहे। आणि आता आपण मंदिरा सभोवतीलचा संपूर्ण परिसर पाहत आहोत। मंदिराचा परिसर स्वच्छ आणि भला मोठा आहे। मंदिराला 3 बाजूनी तटभिंत आहे। या ठिकाणी पिंपळाचे प्राचीन असे वृक्ष आहे। मंदिराला पालखी रथ आहे। पण या ठिकाणी मंदिरासोबतीला असणाऱ्या देवदेवतेंचे दर्शन घेऊया। आणि संपूर्ण मंदिर परिसर पाहूया। मंदिर अति प्राचीन आहे। या ठिकाणी आपण मंदिराचा संपूर्ण परिसर पाहत आहोत। आपण गेल्यानंतर अवश्य बार्शीपासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर घारी हे गाव आहे आणि घारी या गावामध्ये हे नागनाथ साहेबांचे मंदिर स्थित आहे। अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या।
ओम नमः शिवाय.